नमस्कार, मी डॉक्टर किरण कृष्णामगर, MD आयुर्वेद. आज आपण या व्हिडिओमध्ये 7 दिवसांमध्ये चेहरा कमळाप्रमाणे होतो. माझा तुम्ही YouTube, Instagramवर व्हिडिओ पाहिला असेल. मला फोन आले, कमेंट वाचल्या की सर हे बनवायचं कसं, याच्यामध्ये ह्या 3च गोष्टी का घेतल्या, बाकींच्या डाळीचा उपयोग का केला नाही, त्यासोबतच हे कुठून मिळेल, याची अवेलेबिलिटी इझिली कशी होईल, अनेक प्रश्न वाचले. प्रत्येक प्रश्नाला मला उत्तर देता आलं नाही, त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर सर्वप्रथम मी दिलेल्या प्रश्नांची उत्तर देतो आणि त्यानंतर मी याची प्रक्रिया सांगतो की इझिली तुम्ही घरच्या घरी कसे बनवू शकाल. तर सर्वप्रथम याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मसूर डाळ, गाईचं दूध आणि गाईचं तूप या 3 गोष्टी घ्यायला सांगितल्या होत्या. तर मग मसूर डाळच का घ्यायची, बाकीच्या डाळी का घ्यायच्या नाहीयेत, तूर डाळ का घ्यायची नाहीयेत? तर शास्त्रामध्ये मसूर डाळीचं वर्णन करत असताना असं सांगितलं की ती वर्णे आणि वातुलबनानाम सांगितलं आहे. वातुलबन म्हणजेच की वर्णेकर आहे, वर्णे वाढवणारी आहे आणि वाताला कमी करणारी आहे. म्हणजेच की वात हा कार्शता वाढवतो, काळापणा आणतो. तर या दोन्ही गोष्टीला कमी करते, त्यामुळे मसूर डाळ मी वापरलेली आहे. तुषरहित म्हणजे टरफल काढलेली मसूर डाळ. दुसरं मी गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे. तसे अष्टक्षीरचं वर्णन आलेलं आहे, पण त्यापैकी गाईचं दूध का? कारण गाईचं दूध हे आमदोषेशी कुष्टीनाम असं वर्णन आलेलं आहे वाग्भटामध्ये, की त्वचा विकारामध्ये गाईचं दूध हे अतिशय उत्तम आहे. त्यासोबतच गाईच्या तुपाचं वर्णन करत असताना असं वर्णन आलेलं आहे की गाईचं तूप हे स्वरवर्ण प्रसादनाम सांगितलं आहे, की म्हणजे पुन्हा वर्ण वाढवणारी आहे. म्हणजेच की मसूर डाळ, गाईचं दूध आणि गाईचं तूप हे का निवडलं? कारण ते सर्व वर्ण वाढवणारे आहे, त्यासोबतच की चेहऱ्याचा ग्लो वाढवणारे आहेत. आता याची प्रक्रिया कशी असायला पाहिजे? सर्वप्रथम तुषरहित टरफल काढलेली मसूर डाळ जी आहे आपल्याला तुपामधून भाजून घ्यायची आहे. तर भाजलेली ही मसूर डाळ जी आहे ती आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. बारीक केल्यानंतर त्याला दुधामध्ये मिक्स करायची आहे. तर हे दूध घेताना तुम्ही थोडंसं कोमट करून दूध घेतलं तरी चालतं. लेप लावताना सायंकाळी तुम्हाला हा लेप लावायचा आहे. साधारणपणे याची जाडी 3 mm पर्यंत असावी. लेप लावल्यानंतर अगदी 15-20 मिनिट साधारणपणे वाळायला ठेवायचे आहे. वाळल्यानंतर कपडा कोमट करून त्याला पुसून काढायचे आहे. तर ही झाली प्रक्रिया. 7 दिवस वापरल्यानंतर असं सांगितलं की कमळाप्रमाणे होते. परंतु अनेक लोकांचे मी कमेंट्स वाचल्या की सर आम्ही बरेच वापरले परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाहीयेत. अनेक निगेटिव्ह कमेंट्स आल्या. परंतु त्यामध्ये मला हे सांगायचं आहे का फरक पडला नाही. फरक न पडायचं कारण का आहे? कारण ग्रंथामध्ये असं आलेलं आहे की लेप वर्णन करत असताना अजीर्ण, प्रतिशाय, ज्वर किंवा अन्य व्याधी असतील तर त्यामध्ये लेपाचा वापर करायला नाही पाहिजे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही त्या व्याधीला ट्रीट केल्यानंतर या लेपाचा वापर करायला पाहिजे. तर तुम्हाला अतिशय छान फरक पडतो. बऱ्याच लोकांना आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये वापरता येत नाहीत, या गोष्टी तुम्हाला करता येत नाहीत. मग मी वर्ण्यादी योग हा माझ्या हॉस्पिटलमध्ये तयार केलेला आहे. त्यामध्ये चंदन, मंजिष्ठा, सारिवा यासारखे अन्य शालमली किंवा मसूर डाळीचा प्रयोग मी करून एक वर्णयोग तयार केलेला आहे. भावित योग आहे. तुम्ही इझिली मागवू शकतात. दिलेल्या लिंकवर किंवा या नंबरवर तुम्ही फोन करून तुम्ही इझिली अवेलेबल करू शकता. तर अशाच आयुर्वेदिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.